लोक असा काम घेतात किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतात प्रोजेक्टचे, त्याच्यामध्ये फिजिबिलिटी वर्कआउट होत नाहीये. तर ती फिजिबिलिटी करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आपण? सुरुवात तिकडनंच होते, जसं तुम्ही म्हणाला फिजिबिलिटी. तर फिजिबिलिटी रिपोर्ट पासूनच सुरुवात होते आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की हा प्रोजेक्ट मला परवडणार की नाही परवडणार. जेव्हा आम्हाला अशा टाईपचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं तेव्हा अगोदरच त्यांनी आम्हाला कॉस्टिंग मांडलेली असते की तुम्हाला या कॉस्टिंग मध्ये बसवणं गरजेचं आहे. सो माझ्याकडे एक इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असा मी बघितला की ज्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट खूप जास्त होतं आणि कॉन्ट्रॅक्टच्या वेळी रेट एक वेगळा होता आणि पुढे झाल्यानंतर रेट वेगळा झाला आणि त्याच्यामुळे ते फिजिबिलिटी झाली. तर ह्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची? सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला ऍक्च्युली अगोदरच कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि जेवढा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जेवढी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू छोटी असते ना, कारण एका कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू किंवा एका मॅन्युफॅक्चरिंगच्या कॉन्ट्रॅक्टच्या व्हॅल्यू याच्यासमोर सर्व्हिसेसच्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू फार कमी असते. SOPs आणि मॅनेजमेंट ऑफ द प्रोजेक्ट ते कसं मॅनेज करणं गरजेचं? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सगळ्यात मुख्य रोल प्ले करते वेन यू आर इन टू अ बिझनेस ज्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल लागतात आणि जस्ट इन टाइमचा कॉन्सेप्ट जर तुम्ही नाही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला तो धोका असतो. बऱ्याच लोकांचं प्रॉफिट जे असतं ना ते त्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये लॉक्ड असतं, आयदर रॉ मटेरियलचं इन्व्हेंटरी किंवा फिनिश प्रोडक्टचं इन्व्हेंटरी. फिनिश प्रोडक्टच्या इन्व्हेंटरीमध्ये समजा जर डिमांड चेंज झाला तर तुमचं टोटल प्रॉफिट ते खाऊन टाकतं, कारण तुमच्याकडे फिनिश प्रोडक्ट आहेत आणि आता त्या प्रोडक्टला डिमांड नाही.